हरि ओम. आपल्या आजच्या कार्तिक कृष्ण पूर्ण दिवस अष्टमी आणि नंतर नवमी. तर आजच्या आपल्या सत्संगाला आपण सुरुवात करू. कर्मयोग, कर्म, अकर्म आणि विकर्म आपण पाहत आहोत. हरि ओम. भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असणारे परमपूज्य गुरुदेव, त्यांना कोटी कोटी वंदन करू. आणि कर्माचा भाग गुरुदेवांनी इतका सुंदर समजावून सांगितलेला आहे की आता फक्त असं समजा की आपण त्याची माहिती घेत आहोत. कर्म, कर्म आणि विकर्म गुरुदेवांनी खूप सुंदररित्या समजावून सांगितलेलं आहे की कर्म कसं घडतं. मग जो महापुरुष स्वतः ज्ञानानं आपले कर्म दग्ध करून टाकतात आणि त्यांना ब्राह्मी स्थिती प्राप्त कर कार्य रहे ना शेष, आत्मस्वरूप प्राप्त झाल्यानंतर किंवा ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर पुढचं काही पाप किंवा पुण्य करायचं शिल्लक राहत नाहीत. तर अशा महापुरुषांना किंवा अशा निष्कर्म स्थिती प्राप्त झालेल्या बोधस्वरूप महापुरुषांनाच ज्ञानी म्हणतात, त्यांनाच पंडित म्हणतात. आणि अशा महापुरुषाला मग असा महापुरुष काय करतो किंवा कसा राहतो
तो महापुरुष काय करतो किंवा कसा राहतो यावर सांगतात. त्यक्त्वा कर्मफलासंग नित्यतृप्तो निराश्रया कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. 20वा श्लोक आणि 4था अध्याय. आपण काल प्रश्न टाकला होता की त्या महापुरुषाचं आचरण कसं असतं. तो जर कोणचं कर्म करत नाही तर मग तो कसा बोलतो, कसा राहतो. अर्जुना, आता ज्या महापुरुषाचा सांसारिक संपर्कच तुटलेला आहे, म्हणजे जो निराश्रय झालेला असतो. निराश्रय म्हणजे त्याला आश्रय नसतो असं नाही, पण संसाराचा आश्रय तो घेत नाही, तर परमपुरुषाचा किंवा परमात्म स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा तो आश्रय घेतो आणि त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तो नित्य रत असतो आणि म्हणून तो नित्य तृप्त असतो. त्याला कोणची इच्छा नसते, कोणची आकांक्षा नसते. याच्यामध्ये सगळं आलं, इच्छा आणि कामनामध्ये. कोणचीही कामना त्याची शेष राहत नाही किंवा कोणचीही इच्छा त्याची शेष राहत नाही. आणि कर्म करताना तो दिसतो. कर्म करण्यासाठी तो प्रवृत्त झालेला आहे असा दिसतो. कर्मास तो प्रवृत्त झाला तरी वस्तुतः तो काहीच करत नसतो. मग असं कसं होतं? वस्तुतः तो काहीच करत नसतो म्हणजे त्याला पुरेपूर जाणीव असते की माझ्या माध्यमातून ईश्वर सर्व कर्म करीत आहे, किंबहुना तो ईश्वरच सर्वांच्या ठिकाणी बसलेला आहे, तो माझ्यात प्रगट झालेला आहे आणि तो माझ्याकडून हे सगळं काही करून घेतो आहे. त्याची बुद्धी जी आहे ती ईश्वरार्पण आणि ईश्वरेच्छा या 2 ठिकाणी स्थिर झालेली असते. निराशीर्य चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ज्याने हृदय व शरीरावर, त्यांनी आधी आपल्या शरीरावर विजय मिळवला त्या महापुरुषांनी, आणि नंतर हृदयावर विजय मिळवला म्हणजे मनावर, इंद्रियावर, बुद्धीवर विजय मिळवला आणि परमात्म्यामध्ये रत झाले म्हणून हृदयावर विजय मिळवला. आणि सर्व प्रकारच्या ज्या भोगाच्या इच्छा असतील, त्यांच्या जे शारीरिक किंवा मानसिक भोग असतील त्या इच्छांचा त्यांनी त्याग केला. ते निरीच्छ झाले. कोणतीही इच्छा, कोणतीही वासना त्यांच्या मनामध्ये शिल्लक बाकी राहिलेली नाही. आणि म्हणून असे महापुरुष कुठेही बाह्यस्थळ कोणचंही असुद्धा ते त्या ठिकाणी सुखी असतात, कारण की ते आत्मानंद में मस्त करे वेदांती खेल. वेदशास्त्र यांनी, उपनिषद यांनी सांगून दिलेल्या ज्ञानामध्ये ते रत असतात नेहमी. आणि म्हणून त्यांना कशाचं वैषम्य वाटत नाही, कशाचं दुःख वाटत नाही किंवा सुखसुद्धा वाटत नाही. अशा निरीच्छ पुरुषाने शरीर मात्रे करून कर्म केले, म्हणजे शरीराच्या मात्रे करून म्हणजे शरीराच्या माध्यमानं, तरी ते कर्म ते काहीच करत नसतो, त्यामुळे त्यांना पाप लागत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की 16 सहस्त्र नारी तरी श्रीकृष्ण ब्रह्मचारी. आणि 16 म्हणजे अनेक हजार गोपींचं अन्न खाऊन सुद्धा दुर्वास मुनी उपवासीच असतात. का? मी खाल्लं ही भावना नाही आणि मी संसार केला ही सुद्धा भावना नाही. म्हणून दोघंही गुरु शिष्य त्याच्यापासून वेगळे आहेत, निरीच्छ आहेत ते. म्हणून त्यांना त्यामुळे त्यांना पाप लागत नाही. ते पूर्णत्वापर्यंत पोचलेले असल्याने संपूर्णपणे त्या ईश्वरा अर्पण त्यांची बुद्धी झालेली असल्यामुळे त्यांचं अधपतनसुद्धा कधीच होत नाही. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. सहजगत्या जे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, सहज जे मिळालं त्यावर संतुष्ट असणारा, सुख दुःख, राग द्वेष आणि हर्ष शोकादी द्वंद्वाच्या जो पलीकडे गेला आहे
जो विमत्सर झाला आहे, जो मत्सर रहित आहे, म्हणजे हर्ष शोक व्यापे नाही बैरी मीत समान. कारण गुरुकृपा त्यांना पचली आहे, त्यांनाच असं प्राप्त होऊ शकतं. मग सहजगत्या जे मिळेल सहज त्यावर सततम संतुष्टम योगी. आणि सुख दुःख ज्यांना नाही, राग द्वेष इच्छा हर्ष शोक ज्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांच्याजवळ यश नाही आणि अपयश नाही, ज्यांना कोणाचा मत्सर ते करत नाहीत, मत्सर रहित आहेत, अशा पुरुषाने कर्म केले तरी ती कर्म त्याला बंधनकारक ठरत नाहीत. याच्यावरून आपण आपली परीक्षा करायची आहे की आपण अगदी पहिल्या वर्गातही नाही, अजून मॉन्टेसरीतच आहोत आपण. कारण की सुख दुःख राग लोभ मान अपमान मानहानी या सगळ्या गोष्टी अजून आपल्याजवळ आहेत. आणि म्हणून याच्या पलीकडे आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कर्म आपल्याला कर्मबंधनात टाकल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु जे संत महात्मा पुरुष असतात त्यांचा या ठिकाणी समभाव असतो. गुरुदेवांनी सध्या प्रत्यक्ष या गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. मग अशा पुरुषाने कर्म केले तरी ते त्यांना बंधनकारक नसतात. जी त्याला प्राप्त करायची होती ती सिद्धी आता त्याच्यापासून भिन्न राहिली नाही आणि ती त्याच्यापासून कधीच अलग होणार नाही. ईश्वर प्राप्ती ही अशी गोष्ट आहे, एकदा प्राप्त झाली की ती जाते का? मग आत्मसाक्षात्कार असा 50 वेळेस होत नसतो, तो एकदाच होतो. म्हणून जे लोक सांगतात मला 11 वेळेस झाला आणि मला 10 वेळेस झाला, काही लोक सांगतात आम्हाला इतक्या वेळेस ईश्वर आत्मसाक्षात्कार झाला, त्या खोट्या गोष्टी आहेत. कारण की एकदा ती वस्तू अप्राप्य वस्तू प्राप्त झाली की मग काही प्राप्त करण्याचं बाकी राहत नाही आणि ती वस्तू त्याच्यापासून भिन्न नाही. ईश्वर जळी स्थळी भरला रिता ठाव कोठे नाही उरला. किंवा देखिला देखिला माये देवाचा देव मिटला संदेह निमाले दुजे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. कसं जाणलं तर बाप रखमा देवीवरू कुण बाणली कैसी. कारण की सर्व योगी लोकांना जो दुर्लभ आहे, योगी या दुर्लभ तो मा देखिला साजनी. पाहता पाहता मनान पुरे धनी. माझ्या मनाची त्याला पाहता पाहता संतुष्टी होत नाही. आणि कारण तो न दुरे न दुर्लभ हा माझ्या जवळ आहे. नजरे झुकाली और दीदार कर लिया. असा तो परमात्मा, तो स्वयं मीच आहे. म्हणून ती सिद्धी आता त्याच्यापासून भिन्न राहिली नाही आणि जो माझ्यात आहे तोच संपूर्ण सगळीकडं आहे. हा भाव दृढ झाला म्हणून त्याला आता हा माझ्यापासून दूर जाईन याची भीती नाही आणि असिद्धीचं भय नाही. हा निघून जाईन का? सिद्धी म्हणजे कोणची सिद्धी? ज्याच्यामुळं काही जादूटोना किंवा काही कोणाचं खालीवर करता येतं अशी सिद्धी नाही. ही सिद्धी अशी आहे की जो आत्मतृप्त झाला तो दुसऱ्याला सुद्धा आत्मतृप्त करू शकतो. गुरुगीतेमध्ये सांगतात की जो खुद पत्थर की नाव में बैठा है वो दूसरे को क्या तैराएगा, क्योंकि पत्थर की नाव कभी पानी पर तैर नहीं सकती. मग जो स्वतःच दगड आहे तो दुसऱ्याला काय तारू शकणार? म्हणून अशा प्रकारचे सिद्ध पुरुष कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी किंवा यश अपयशाविषयी उदासीन असतात. त्याच्यामुळं ते बद्ध होत नाहीत. त्यांना या गोष्टीशी काही गेलं नसतं. मान अपमान लाभ हानी, मला यश मिळतं का अपयश मिळतं, माझी कीर्ती होते का अपकीर्ती होते, याच्याशी त्यांना काही घेणं नसतं. त्यांचे हे कर्म जे आहे ते कशा प्रकारचं असतं तर ते नियत कर्म असतं. मग हीच गोष्ट पुन्हा सांगताना मग ते कर्म करत असतात, पण आता सगळं म्हणजे ध्यान करतात ते नित्य कर्म समजून करतात, चिंतन करतात, भजन करतात, नित्य कर्म सतत त्यांच्या ते त्याच्यामध्ये. आता पहिले ते देव त्यांच्यामध्ये राहत होता,
परंतु त्यांना कळल्यावर आता ते देवामध्ये राहतात. किंबहुना हे सगळं जगच देव आहे हे त्यांना कळतं. म्हणून गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. अर्जुना, यज्ञयाचरत कर्म, हा यज्ञ जो आहे श्वासोश्वासाचा किंवा श्वास आणि प्रश्वासाचा जो यज्ञ आहे, या यज्ञाकरता जे काय तुम्ही सकाळीपासून उठून जे आचरण करता ते आचरण म्हणजे कर्म होय. आणि हे आचरण करता करता ईश्वराचा साक्षात्कार होणे म्हणजे ज्ञान होय. 23व्या श्लोकामध्ये सांगतात की म्हणजे ज्ञान होय. मग या ईश्वराचा साक्षात्कार, या यज्ञाचे आचरण करणारा ईश्वराचा परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असतो, ईश्वराच्या ठिकाणी स्थित असतो. जो या यज्ञाचं आचरण करतो तो ईश्वराच्या ठिकाणी स्थित असतो. विषय वासना व कर्मफळाच्या आसक्तीपासून तो अलिप्त असतो. विषय मग तो कोणताही असो, विषय म्हणजे एकच विषय नसतो. विषय म्हणजे पैशाची आसक्ती, विषय म्हणजे देहाची आसक्ती, विषय म्हणजे दागदागिन्यांची आसक्ती, विषय म्हणजे वस्त्राची आसक्ती, विषय म्हणजे तुझं माझं करणे, विषय म्हणजे लांडी लबाडी करून दुसऱ्याचं धन फक्त आपल्याच पदरात कसं पडता येईल हे पाहणे, हे या सगळे विषय आले त्याच्यामध्ये. हे विषय, या कामना जोडून धन उत्तम व्यवहार असं आम्ही सुद्धा सांगतो, परंतु वेळ आली की आम्ही सुद्धा खोटेपणा करतो आणि म्हणून आमचा प्रभाव सांगणाऱ्यावर पडत नाही. हे लक्षात घ्या. विषय म्हणजे काय की माझा फायदा किती होईल. माझा म्हणजे फायदा मी कोणाचा करणार आहे? माझ्या शरीराचा, माझ्या घरातल्यांचा. पण तरीसुद्धा तो फायदा मला करावासा वाटतो, तो नश्वर असला तरी. आणि म्हणून विषय वासना व कर्मफळाच्या आसक्तीपासून. पण हे पुरुष, महापुरुष, तुम्ही पाहिलं का कधी गुरुदेवांनी आपल्याला काही मागितलं म्हणून आतापर्यंत? की बुवा मी तुम्हाला इतकं ज्ञान दिलं आणि माझ्या नावानं एवढे एवढे पैसे तुम्ही आश्रमाच्या पत्त्यावर पोस्ट करा, किंवा ज्या वेळेस आपण सत्संगाला गेलो त्या वेळेस त्यांनी असं जाहीर आव्हान केलं बुवा की इतके इतके पैसे किंवा एवढी एवढी एक ठरलेली रक्कम माझ्यापुढं आणून टाका म्हणून. दीक्षा घेताना सुद्धा जे 120 रुपये, आता कदाचित त्याची किंमत 200 झाली असेल, परंतु आपण दीक्षा घेतली तेव्हा 120 होती. तर ते 120 रुपये आपण आपल्या आसन, गोमुखी, माळ, गुरुदेवांचा फोटो आणि ते जे ग्रंथ होते ती त्याची किंमत होती. दीक्षा तर फुकटमध्येच मिळाली ना, उलटे आपण आपले पाप त्यांना अर्पण केले आणि त्यांचं फळ आज गुरुदेव असं मला वाटतं हे प्राप्त करत आहेत. मग आपण काय दिलं त्यांना? आणि तरीसुद्धा त्यांनी सांगितलेल्या मार्गाची साधना करण्याचं सुद्धा आपल्याला जीवावर येतं, नाही का? मग आपण काय दिलं त्यांना? कसा होऊ मी उतराई, कसं उतराई होता येईन आपल्याला त्यांच्या याच्यातून? तर त्यांनी दिलेलं ज्ञान जर आपल्याला कळलं असेल आणि आपल्या पचनी पडलं असेल तर ते आपण दुसऱ्याला सांगून त्याच्यासुद्धा अंतरंगातला दीपक जागृत करणे. 1 से 1.25 लाख बनाओ तभी आशाराम नाम कहाओ. मग 1.25 लाख नाही जरी आपल्याच्यानं बनवता आले तरी एकाचे 108 तरी आपण इमाने इतबारे करण्याचा प्रयत्न करणे, आणि हेच त्यांच्या ज्ञानाची परतफेड होऊ शकते. आणि म्हणून ते या आसक्तीपासून, विषय वासना व कर्मफळाच्या आसक्तीपासून हे महापुरुष मुक्त, अलिप्त असतात, ते मुक्त झालेले असतात. त्यांच्या या कर्मापासून त्यांनी ते आता कर्म जरी करत असले तरी काहीही फळ किंवा परिणाम उत्पन्न होत नाहीत, कोणतेच परिणाम उत्पन्न होत नाहीत. कारण कर्माचे फळ जो परमात्मा देतो तो आता त्यांच्यापासून भिन्न राहिलेला नाही आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अलख पुरुष की आरसी साधु काही दे,
लखा जो चाहे अलख को, इन्हीं में तू लख ले कबीरा, इन्हीं में तू लख ले. किंवा संततेची देवतेची संत, जे संत आहेत तेच देव आहेत, कारण की तो ईश्वर आता त्यांच्यापासून भिन्न नाही. मग तुम्ही रामाला मानत असाल त्यांच्यामध्ये रामाला पहा, कृष्णाला मानत असाल त्यांच्यामध्ये कृष्णाला पहा, शिवाला मानत असाल त्यांना शिवस्वरूप समजा. मग पुरुषाला कर्म करण्याची काही आवश्यकताच नसते, कारण की त्या महापुरुषाला आता कोणचं कर्म करावं लागत नाही. तरीही कशासाठी ते कर्म करतात? लोकसंग्रहासाठी, की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तरी सुद्धा लोक अशा लोकांना ओळखत नाहीत. बरं, ओळखत नाहीत. पहा, काही लोक आपल्यासाठी रोज आपला विनाकारण वेळ देतात, 1 तास देतात, 2 तास देतात. मी असे अनेक उदाहरणं मी सोडून सांगते मी तुम्हाला, की ज्यांनी खरोखरच संसाराचा त्याग केलेला आहे. असे लोक आपल्याला आपल्यासाठी वेळ काढतात. आपल्याला काही दुःख झालं असेल त्या दुःखातून बाहेर काढतात. परंतु त्यांच्यासाठी काही करायची जर वेळ आली तर पुन्हा एकदा नश्वर माया, नश्वर संसार आपल्या आड येतो. जे नश्वर आहे, जे इथंच राहणार आहे, त्याचा विचार करतो मनुष्य. आणि असे अनेक उदाहरणं तुम्ही गजानन महाराजांच्या पोथीत वाचलेले असतील, की आणि असे अनेक लोक माझ्या खरे माणसं 2 मी माझ्या बाजूला पाहते नेहमी, आणि त्यांचा मी उल्लेखसुद्धा तुम्हाला करत असते. एक म्हणजे हरिदासजी आणि दुसरा म्हणजे विशाल, जो फक्त हे 2 जण जे आहेत, जे जनहितासाठी कार्य करतात, कोणतीही अपेक्षा नसताना करतात, दुसऱ्याचे दुःख हरण करतात, आणि त्याच्यापासून एक लेश मात्रसुद्धा आशा ठेवत नाहीत, इच्छा ठेवत नाहीत. विशालला मी आतापर्यंत अनेक वेळेस म्हटलं की तुझा मला नंबर दे, परंतु तो म्हणतो जे काय होतं, त्याचे गुरु स्वामी आहेत म्हणून तो म्हणतो जे काय होतं ते त्यांच्या मर्जीनं होतं, ते सगळं पूर्ण करून घेतात. आणि हरिदासजी तर तुम्हाला बऱ्याच वेळेस बोलण्यातूनच कळलेलं आहे. आणि तरीसुद्धा अशा लोकांसाठी जेव्हा काहीतरी करायची वेळ आपल्याला येते, तेव्हा पुन्हा एकदा आपलं मन पैशाचा विचार करू लागतं. आणि मग ते पैसे डिवायडेशन कसे करता येतील, त्याच्या डोक्यावर त्याचा भार कसा ठेवता येईल, आणि आपल्या स्वतःला मोठेपणा कसा घेता येईल, याचा विचार आपण करतो. नश्वर जास्त. खरं म्हणजे हे जगच खोट्यानं भरलेलं आहे. निवृत्ती महाराज म्हणतात, हे जग का खऱ्याचं आहे का? नाही, खरोखर नाही, हे खोट्याचं आहे. फुकट जितकं मिळतं आपल्याला तितकं आपल्याला पाहिजेच असतं. मोबदला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण 2 पावलं मागं सरकतो, आणि हा नश्वर आपल्याजवळ जे आहे ते जपून किती ठेवावं याचा विचार करतो आपल्या मुलाबाळांसाठी. पण एक लक्षात घ्या, हेच मुलं बाळं पुढं आपल्याला, ज्यांच्यासाठी आपण जमा करून ठेवलं, ज्यांच्यासाठी आपण सांभाळून ठेवलं, तेच आपल्याला आतोनात दुःख देतात वेळ आल्यानंतर. आणि मग आपल्यावर अशी वेळ नाही हो की याचसाठी केला होता का अट्टाहास, मी याच्यासाठीच केलं होतं का सगळं. पण तोपर्यंत वेळ हातातली निघून गेलेली असते. आणि म्हणून खूप सुंदर या गोष्टीचा बारीक अगदी विचार करावा आपण. परंतु असं होत नाही. असो, हा पुरुष कर्म करत असतो तरीही तो त्या कर्मापासून अलिप्त असतो. लोकसंग्रहासाठी जरी हे महापुरुष कर्म करत असतील तरी ते त्या कर्मापासून अलिप्त असतात. कर्म करून त्यापासून ते अलिप्त कसे असतात तो भाग आपण उद्या पाहू. आज आपण याच ठिकाणी आपल्या सत्संगाला विश्रांती देऊ. 23व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. परमेश्वराच्या कृपेनं आपण उद्यापासून 24व्या श्लोकामध्ये पदार्पण करू. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. माझं झालेलं हे जे काय बोबडे बोल असतील ते बोलिलेले करे वेडी वाकडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही
सिद्ध. तुम्ही सिद्ध आहात, सगळंच तुम्हाला कळतं. म्हणून कर्मफलासहित हे कर्म तुमच्या चरणाशी मी समर्पित करते. हरिओम.